स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनी मी माझ्या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा देतो। हा आजचा दिवस एवढा अभिमानाचा स्वाभिमानाचा आहे। प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये स्वातंत्र्याबद्दलची असलेली आस्था तो या ठिकाणी प्रगट करत असतो। आजही या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते, स्वातंत्र्य सैनिक होते। या जिल्ह्याच्या विकासासाठी जो सगळ्यात प्रगत समजला जातो, औद्योगिक दृष्ट्या जर पाहिला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रगत असलेला हा जिल्हा आणखीन पुढे वाटचाल कशी करेल याकडे आमचं लक्ष आहे। म्हणून या जिल्ह्याच्या विकासामध्ये आमचे जिल्हाधिकारी असतील, कॉर्पोरेशन कमिशनर, पोलीस कमिशनर, डिव्हिजनल कमिशनर, जिल्हा परिषद सीओ या सर्वांचा सहभाग आहे। त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधी हे पक्षपात बाजूला ठेवून एक चांगला विकासाचा धडा घ्यायला किंवा विकास करण्यासाठी पुढे आलेले आहेत। हे सगळ्यात जास्त अभिमानाची गोष्ट आहे। म्हणून मी त्यांच्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो। आज या जिल्ह्यामध्ये कालच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आले होते। त्यांनी सुद्धा मला तुम्ही तुमचा नियोजनाचा आराखडा द्या, मी त्यासाठी तातडीने मदत सर्व पद्धतीने करेन असं आश्वासित सुद्धा केलेलं आहे। माझ्या जिल्ह्यामध्ये 20 एकर लँड जी कृषी विभागाची आहे ती सुद्धा आपण आता संपादित करतोय। त्या ठिकाणी कन्व्हेन्शन सेंटर एक मोठं उभं करतोय, जेणेकरून मराठवाड्यामध्ये एक मोठी शान प्रत्येक कामासाठी त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीचं ते सेंटर असणार आहे आणि त्याला जवळपास 500 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे। म्हणून आता आम्ही थांबणार नाही, तर आमचा जिल्हा सर्वात पुढे आघाडीवर जाईल अशी आमची संकल्पना आहे। काल उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणाले की दर्जेदार कामं झाली पाहिजे, यापूर्वी दर्जेदार कामं झाली नाही, आता ती सगळी जबाबदारी तुमच्या खांद्यावर असणार आहे। निश्चित या जिल्ह्यामध्ये कोणताही शासनाचा एकही रुपया खर्च होत असेल तर तो चांगल्या कामासाठी झाला पाहिजे, दर्जेदार कामासाठी झाला पाहिजे। त्यामध्ये कुठेही बोगसगिरी किंवा चुकीचे कामं करणारा जो कोणी असेल त्याच्यावर निश्चित कारवाई सुद्धा केली जाईल। म्हणून यापुढे आता कोणतंही गैरकृत्य किंवा गैरप्रकार या जिल्ह्यामध्ये होणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण घेतो। पाईपलाईन मध्ये चेंजेस केले जाणार आहेत का? रस्त्याच्या खाली जी पाईपलाईन नाही, आता जी पाईपलाईन टाकली गेलेली ते सर्व अँगलनी पाहून तपासून हायकोर्टाने सुद्धा त्या मॉनिटरिंग केलेलं आहे। म्हणून आता जी टाकलेली ते योग्य पद्धतीने टाकली गेलेली आहे। येणाऱ्या 19 तारखेला मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे या शहरात येणार आहे आणि त्या दिवशी या 26 MLD पाण्याचा पुन्हा एकदा स्रोत आपल्याला ॲडिशनल या शहराला मिळणार आहे। त्यामुळे जे 8 दिवसाला पाणी होतं ते आता 4 दिवसा 3 दिवसा आणि किंवा 4 दिवसाच्या आड पाणी प्रत्येकाला मिळणार आहे। राजकीय प्रश्न डीपीसीचा निधी आता तुमच्याकडे प्राप्त झालेला आहे असं कळतंय। डीपीसी सगळ्याच म्हणजे माझ्या जिल्ह्यापुरतं नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे 30% निधी हा वितरित केला गेलेला आहे। राजकीय प्रश्न असा आहे की इम्तियाज आज नॉनव्हेज बंदी आहे, बकरे किंवा कोंबडे कापणे आणि हे सगळे कत्तलखाने बंद असतात। इम्तियाज जलील यांनी राजकारण्यांसाठी पार्टी ठेवलेली चिकनची आणि ते आमंत्रित करतात सगळ्यांना, अगदी मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांनी आमंत्रण दिलं। अहो, हे सगळं नाटकं असतात। या लोकांना फक्त आता आपला TRP वाढवण्यासाठी किंवा आपलं कुठंतरी न्यूजमध्ये असण्यासाठी असे प्रकार करतात आणि हे प्रकार लोकांच्या लक्षातही येतात। पण सर, आज जन्माष्टमीचे त्योहार हिंदूचे सण आहेत, मग काय हिंदूची भावना दुखती नाही? प्रत्येकाला आपला सण साजरा करायचा अधिकार आहे। हिंदू आपले सण आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने साजरे करतील। ज्यांना कुणाला विरोध करायचा त्यांनी विरोध करावा, त्यांना काय खायचं नाही खायचं त्यांनी ते करावं, परंतु याचा निश्चितच दखल हा प्रत्येक भारतीय किंवा प्रत्येक नागरिक हा घेत असतो। मुंबईमध्ये फक्त राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंची ठाकरे सेना यांची ताकद आहे, बाकी दुसऱ्या कुठल्याही पक्षाची ताकद नाही असं राज ठाकरे म्हणतात। प्रत्येक पक्ष आपली ताकद आहेच असंच म्हणतो, कधी कोणताही पक्ष आपली ताकद नाही असं कधी विधान कोणत्याही पक्षाने केलेलं नाही। म्हणून त्यांनी केलेलं विधान काही विपरीत किंवा वेगळं विधान केलं असं मला वाटत नाही। तुम्ही खैरे साहेबांच्या कानामध्ये मंत्र दिला, काय कान मंत्र दिलाय तुम्ही? काही कान मंत्र दिलाय का? अरे, खैरे हे आमचे नेते राहिलेले आहेत, जुने माझे सहकारी राहिलेले आहेत, आम्ही बरोबर काम केलेलं आहे आणि तुम्ही पाहिलं त्यांच्या सत्तेमध्ये असो नसो ते प्रत्येक वेळेला कार्यक्रमाला हजर असतात आणि असा जर कार्यकर्ता म्हणून जो प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतो त्या टायमाला त्याचा वेलकम करणं किंवा त्याला शुभेच्छा देणं आणि त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणं हे एक पद्धत आहे, संस्कृती आहे। म्हणून खैरेंना सुद्धा मी आज स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून गिरीश महाजन म्हणाले की आज मी झेंडा फडकवलाय, हळूहळू आणखी पुढे जाऊ। निश्चित पुढे जाऊ, महाराष्ट्र पुढे घेऊन जाऊ। महायुती आहे, महायुतीमध्ये कोणती आता जे काय मिळवायचं ते मुख्यमंत्र्यांचा निर्णय। थँक्यू।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.